दिव्या जमेल तितक्या वेगाने घराकडे निघाली होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. आता तिला भाजीही घ्यायची होती. आजच्या जेवणाला घरी भाजी नव्हती. वर तिला घरी जाऊन जेवण बनवायचे होते. अखेर कशी तरी शॉपिंग करून ती लंगडता पाय घेऊन घरी पोहोचली. ती नुकतीच घरात शिरली होती तेव्हा समोरच्या सोफ्यावर तिची नणंद तनू दिसली. तिचा पूर्णच मूड गेला. मन द्वेषाने भरले होते. ती आज इथे काय घ्यायला आली आहे हा प्रश्न लगेच तिच्या मनात डोकावला. मग लक्ष तिची सासू मायाजींकडे गेले. त्यांनी तिला हातवारे करून जेवण लवकर बनवायला सांगितले. दिव्याने नमस्कार किंवा अजून काही बोलले नाही. ती सरळ तिच्या खोलीत गेली. हे पाहून तनू तिच्याकडे बघतच राहिली. मग ती मायाजींकडे बघून कुरकुर करू लागली. मम्मी, तुमच्या घरात माझा हाच आदर आहे का? तुझ्या सुनेने मला नमस्कार केला नाही. तुमच्या घरी पाहुण्यांचे स्वागत असेच केले जाते का? पण मायाजींनी तनूला तिच्याकडे दुर्लक्ष करायला सांगितले. खोलीत गेल्यावर दिव्याने तिची बॅग ठेवली, कपडे बदलले आणि भाजी घेऊन स्वयंपाकघरात आली. पण तिच्या मनात अजूनही तेच चाललं होतं की तनू इथं काय घ्यायला आली आहे. शेवटी मनात काहीही चालले तरी अन्न शिजवायचेच होते. शेवटी मनातल्या गडबडीने पोटातली भूक कशी भागणार? मग वरून नणंद आली आहे, त्यामुळे तुम्हाला ते वाटेल किंवा न वाटले तरी तिचे स्वागत करावेच लागेल. तिच्याशी बोलले नाही तरी ती जेवल्यावरच जाईल. त्यामुळे तिने लगेचच खाण्यासाठी भाजी तयार करण्यास सुरुवात केली. मायाजी किचनमध्ये आल्या तेव्हा दिव्या भाजी बनवत होती आणि येताच ती म्हणाली, दिव्या, हे कसलं वागायचं? तनू 5 महिन्यांनी तिच्या आईवडिलांच्या घरी आली आहे. निदान तुला नमस्कार तरी करता आला असता. दिव्याने मायाजींकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला अजूनही माझ्याकडून तिला नमस्कार म्हणावी अशी अपेक्षा आहे का? ती नणंद आहे तुझी आणि तुझ्यापेक्षा मोठी आहे. तिचा दर्जाही तुझ्यापेक्षा वरचा आहे. त्या लिहाजनेच नमस्कार केला असता. मायाजींनी सांगितल्यावर दिव्याने भाजीची भांडी उचलली आणि म्हणाली, दर्जा उंच असण्याचा अर्थ काय? तिचं कर्म असं नाही की मी तिचा आदर करू शकेन. दिव्या बघ, तनू आई होणार आहे. ती तिच्या प्रसूतीसाठी इथे आली आहे. मुलगी आईवडिलांच्या घरी नाही येणार तर ती कुठे जाईल? तिची वहिनी असल्याने तुला तिची सेवा करावी लागेल. आई, मला माफ करा. ती पहिली नाही जगातील स्त्री की जी आई बनत आहे. मी एवढीही आदर्शवादी स्त्री नाही की ज्या स्त्रीने माझे जीवन कठीण केले आहे तिला नमस्कार करण्याची हिंमत माझ्यात नाही. ती तुमची मुलगी आहे तर तुम्ही बघा किंवा तिचा भाऊ बघेल, पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका, दिव्या म्हणाली. तिने भाजी करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला, पण तिने मायाजींकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही. शेवटी माया काय म्हणेल? त्यांच्या मुलीची कृती ही अशीच होती. म्हणून ती मागे वळून पुन्हा हॉलमध्ये आली आणि तनूजवळ बसली. इकडे स्वयंपाक करत असताना दिव्याचे हात वेगाने फिरत होते, पण भूतकाळातील आठवणी मनात घुमत होत्या. हे आठवून तिचा तनूबद्दलचा तिरस्कार वाढतच चालला होता. दिव्या आणि आशिषचे नवीन लग्न झाले होते. त्यांचे सासरचे छोटे कुटुंब होते. घरात सासू मायाजी आणि नणंद तनू या एकट्याच होत्या. आशिष आणि तनू जुळे भाऊ बहीण होते. त्यामुळे तनू दिव्यापेक्षा वयाने मोठी होती. म्हणूनच मायाजी मुलीसाठी मुलगा शोधत होत्या. पण आधी त्यांनी आशिषसाठी दिव्याला पसंत केले. म्हणूनच त्यांनी आशिषचे पहिले लग्न केले. मायाजींनी तनूवर कधीच बंधन घातलं नाही, त्यामुळे ती थोडी हट्टी होती. ही गोष्ट तिला त्याच दिवशी कळली जेव्हा ती वधू म्हणून त्या घरात आली. पेटी उघडण्याचा सोहळा चालू होता. शेवटी नंदेलाच डबा उघडायचा होता, म्हणून तनूला बोलावलं. बॉक्स ओपनिंग सेरेमनी दरम्यान मायाजींनी तनूला तिच्या आवडीची साडी घेण्यास सांगितले. पण हे काय आहे? तनूने एकाच वेळी 3 साड्या काढल्या. दिव्या तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. तेव्हा इतर नातेवाईक बायका म्हणाल्या, तनू, तू एकच साडी घ्यायला हवी होतीस. बेटा, या तुझ्या वहिनीच्या साड्या आहेत. तिच्या आईवडिलांनी तिला खूप प्रेमाने त्या दिल्या असतील. अहो, मग काय झालं? वहिनी पण माझीच आहे. यावर माझा इतकाच अधिकार आहे. तेव्हा तनूची मामी म्हणाली, बेटा, तुला फक्त एका साडीचा अधिकार होता. तू आणखी 2 जबरदस्तीने घेतल्यास. मग मला आवडलं म्हणून मी घेतल्या आणि मला या साड्या मिळाल्या नाही तर मी माझ्या वहिनीला पण घालू देणार नाही. शेवटी तनू ठाम झाली आणि मायाजी म्हणाल्या, काही हरकत नाही. तनूने या साड्या नेसल्या किंवा दिव्याने नेसल्या आहेत, हे एकच आहे. तू एवढा गोंधळ का करत आहेस? जा तनू, ताबडतोब साड्या घे आणि तुझ्या खोलीत ठेव. दे. मायाजींचा पलंग सापडल्यानंतर तनू त्या साड्या घेऊन तिच्या खोलीत गेली. दिव्या फक्त तिला जाताना पाहत राहिली. तनू सगळीकडे स्वतःची मनमानी करायची. दिव्यासाठी तर ती आधीच पुढच्या कामाची सर्व तयारी करून ठेवत होती. मजाल आहे की दिव्या मोकळी होऊन आशिषसोबत कुठेतरी जाईल. एकदा आशिषच्या स्टाफमधील कोणाचा तरी लग्नाचा वाढदिवस होता. आशिषने आधीच दिव्याला तयार राहण्यास सांगितले होते, पण ज्या दिवशी तिला जायचे होते त्या दिवशी तनूने मुद्दाम संपूर्ण स्वयंपाकघर पसरवले. तनू फक्त काम पसरवायची. तिने घरातील कामं कधीच पूर्ण केले नव्हते, त्यामुळे शेवटी दिव्यालाच काम करावे लागले. आशिष घरी आल्यावर दिव्या तयार नसल्याचे पाहून तो म्हणाला, दिव्या, तू अजून तयार नाहीस? मी तुला 3 दिवसांपूर्वी सांगितले होते की माझ्या स्टाफची पार्टी आहे, त्यामुळे तुला तिथे जावे लागेल.
तुला काही अजिबात समज नाही आहे. दिव्याने तनूने किचन पसरवलं असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना आशिषने तिला गप्प बसायला सांगितलं. आता बहाणेबाजी करू नकोस. मी एकटाच जातो. तू घरी बस आणि स्वयंपाकघर साफ कर. तर तनू तयार झाली आणि त्याला म्हणाली, चल भाऊ, मी येते तुझ्यासोबत. पार्टीला जाऊन खूप दिवस झालेत. अखेर आशिष काय बोलणार? तनू त्याच्यासोबत बाईकवर बसली आणि दोघेही पार्टीसाठी निघाले. दिव्याला घरीच उदास वाटत होते. पण मायाजी काहीच बोलल्या नाहीत याचे तिला आश्चर्य वाटले. त्यांची तर घरची कामे होत होती. अनेकदा तनूची ही कृती आशिष आणि दिव्या यांच्यात भांडणाचे कारण बनू लागली. पण तनू सुधारली नाही किंवा मायाजींनी तिला सुधारायला सांगितले नाही. काही दिवसांनी दिव्या आई होणार असल्याचे समोर आले. तिच्या आणि आशिषसाठी हे खूप आनंदाचे क्षण होते. मायाजी आणि तनू यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती. पण तरीही दिव्याला घरच्या कामात मदत मिळत नव्हती. त्या दिवशी दिव्याला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जावं लागलं. सकाळपासून तिची तब्येत ठीक नव्हती. आशिषही तयार होता. दिव्या आणि आशिष जाणार होते तेव्हा तनूने हट्ट केला. वहिनी, आधी गच्चीवरून कपडे काढ आणि खाली ठेव. गच्चीवरून तुमचे कपडे काढून आणणारी मी तुमची नोकर नाही. तनूचे बोलणे ऐकून आशिष म्हणाला, तनू, तू पण हे काम करू शकतेस. तुला दिसत नाही का ती आजारी आहे? अरे वा, आज तर तू तुझ्या बायकोसाठी माझ्याशी भांडायला तयार आहे. तिची तब्येत ठीक आहे. इतकी वाईट नाही की ती छतावर जाऊन कपडेही आणू शकत नाही. आणि असो, तुझी बायको या घरची सून आहे. ही तिची जबाबदारी आहे. तुला सांगणे म्हणजे मूड खराब करणे बरोबरीचे आहे. मी स्वतः जाऊन वरून कपडे आणून घेतो. हो हो, आता तू तुझ्या बायकोसमोर पाणी भरशील. जोरूचा गुलाम जो आहे. तिचे बोलणे ऐकून आशिष कपडे घ्यायला गच्चीवर गेला. ते पाहून मायाजी म्हणाले, दिव्या, इतक्या वेळात तू स्वतःच कपडे काढले असतेस. तू त्यांचा वाद ऐकत होतीस का? आता बरे वाटेल का? आशिषने तुम्हा लोकांची अंतर्वस्त्रे वरून काढून आणेल तर? आता मायाजी म्हणाली तर दिव्याला गच्चीवर जावं लागलं. ती वर जाऊ लागली तेव्हा तनू म्हणाली, आता जरा वेगात जा. देवाने तुझ्या पायात बळ दिले आहे की नाही? एवढ्यात भाऊ तुझे कपडे काढून तुला परत आणेल. तिचे बोलणे ऐकून दिव्या झपाट्याने जिन्याकडे जाऊ लागली. पण ती 7-8 पायऱ्या चढलीच होती की तिला चक्कर आली आणि ती पायऱ्या उतरून खाली पडली. खाली पडताच ती बेशुद्ध झाली. अचानक झालेल्या या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. दिव्याला घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा गर्भपात झाला होता. प्रत्यक्षात पायऱ्यांवरून खाली पडल्याने तिच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली होती. आजपर्यंत या कारणामुळे ती त्या पायावर पूर्णपणे उभी राहू शकलेली नाही. त्या दिवसाची वेदना दिव्याच्या मनात अजूनही होती. यामुळे ती तनूलाही माफ करू शकली नाही. तनूचं लग्न झालं. ती सासरच्या घरी गेली. पण दिव्याने स्वतःला तनूपासून दूर ठेवले. ती तनूशी बोलतही नाही. लग्नाच्या वेळीसुद्धा सगळी कामं आशिष आणि मायाजी करत असत. दिव्याने तनूच्या कोणत्याही कामाला हातही लावला नाही. बरं, दिव्या अन्न शिजवून तिच्या खोलीत आली. दिव्या जेवण देणार नाही हे मायाजींना माहीत होते. म्हणून त्या स्वतः उठल्या आणि तनूचे जेवण घेऊन बाहेर पडल्या. मायाजींना अन्न आणताना पाहून तनूला राग आला आणि ती ओरडली, ती कोणता अहंकार घेऊन बसली आहे की तिला जेवणही देता येत नाही? बेटा, मी जेवण देते ना, मग तू का बोलत आहेस? तुला जेवायशी मतलब हवा. मायाजी तनूला समजावत म्हणाल्या, अरे असं कसं काय? मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले. या घरावर माझाही तितकाच हक्क आहे जितका तिच्या नवऱ्याचा आहे. मग एवढं नाटक कशाला? आईवडिलांनी एवढेही पुरेसे संस्कार दिले नाहीत की नणंद गरोदरपणात इकडे आली आहे तर थोडी तिची सेवा करू? तनूने हे इतक्या जोरात सांगितले होते की दिव्याला ते आतून ऐकू आले. हे ऐकून ती बाहेर आली आणि म्हणाली, नणंदराणी, तुम्ही मला कधी शांततेत राहू दिले का की माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवताय? जर तुम्हाला सेवेची आवड असेल तर ती तुमच्या आई आणि भावाकडून करून घ्या. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. मी कोणाला रोखत नाही याबद्दल आभारी राहा. नाहीतर तुझ्या प्रकारची कृती करत आहेस, आईनंतर तुला माहेरचे घरही मिळणार नाही. दिव्याच्या तोंडून हे शब्द ऐकून तनूने तिच्याकडे पाहिले. तिची आई मायाजींनी हात जोडून तिला गप्प राहण्याचा इशारा केला. पण तनूला समजले की दिव्या तिची कोणतीही सेवा करणार नाही. आणि शेवटी तेच घडले. तनूची प्रसूती तिच्या आईवडिलांच्या घरी झाली, ज्यासाठी मायाजींनी एक मोलकरीण ठेवली. दिव्याने त्यांच्या कोणत्याही कामाला हातही लावला नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.